जमिनीच्या लेआउट मंजुरीसाठी मागितली लाच, नगररत्नातील तिघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लेआउट मंजुरीसाठी महापालिकेत नगररत्न विभागाकडे पाठवण्यात आला। सदर लेआउट मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडून मनपातील नगररत्न विभागातील 2 व जिल्हाधिकारी कार्यालयातील 1 महसूल विभागातील 1 अशा एकूण तिघांनी लाचेची मागणी केली। यातील मनपातील नगररत्न विभागातील सहाय्यक नगररत्नकार कल्पेश चौरे याला 30,000ची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून साखळी पद्धतीने लाच घेणाऱ्या व मागणाऱ्या त्रिकुटाला गजाआड केले आहे। तक्रारदारांच्या वडिलांच्या नावाने शेत जमिनीपैकी 10,000 चौरस मीटर क्षेत्राचा लेआउट औद्योगिक प्रयोजनार्थ शेती मंजूर होण्याकरिता दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करून त्याचे मूळ जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले। सदर लेआउट मंजूर करून देण्याकरिता मनपा नगररत्न विभागात आरे किशोर भटा भोई यांनी स्वतःकरिता व सहाय्यक नगर रत्नकार कल्पेश धनलाल चौरे वय 28 यांच्याकरिता 50,000ची लाचेची मागणी करून त्यापैकी भोई यांनी स्वतःसाठी 10,000 तक्रारदाराकडून ऑनलाईन घेतले। उर्वरित 40,000 काम झाल्यावर देण्यास सांगितले। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील महसूल सहाय्यक दीपक आनंद हटकर वय 40 यांनी देशाची आदेश देण्यासाठी 10,000 लाचेची मागणी केल्याची तक्रारदाराने एलसीबीकडे केली। तक्रारीची पडताळणी 13 जानेवारी रोजी पंच समक्ष लाच लुचपत विभागाने केली असता नगररत्न विभागाचे सहाय्यक आरेख भोई यांनी 10,000 रुपये, सहाय्यक नगर रत्नकार कल्पेश चौरे यांच्याकरिता 3,000 रुपयाची लाचेची मागणी केली। सहाय्यक नगर रत्नकार चौरे यांनी तक्रारदाराला फोनवरून आरेख भोई यांच्याकडे देण्यास सांगितले। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक हटकर यांनी देखील तक्रारदाराकडे 10,000 रुपयाची लाचेची मागणी केली। लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून 21 जानेवारी रोजी धुळे महापालिकेतील नगररत्न विभागातील नगररत्नकार कल्पेश चौरे यांना 30,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले। ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळेचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंके, पोलीस यशवंत बोरसे, पद्मावती कलाल, पोलीस कॉन्स्टेबल राजन कदम, मुकेश आयरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा परदेशी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिकचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई करण्यात आलेली आहे।